कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पारू, तुझा अंतिम निर्णय सांग। तू हरीश सोबत लग्न करायला तयार आहेस की नाही? पारू। अहिल्या मॅम, पारूने तिचा निर्णय सांगण्याआधी मला काही सांगायचंय। बोल। पारू खरंच खूप चांगली मुलगी आहे, सुंदर आहे, गुणी आहे, मनमिळाव आहे। पारू सारखी मुलगी बायको म्हणून मिळणं खूप भाग्याची गोष्ट आहे। पण सॉरी मॅम, मी पारू सोबत लग्न नाही करू शकणार। काय? हाँ? काय हरीश, पारू सारखी मुलगी मिळणार नाही असं पण म्हणतोयस, नकार पण देतोयस, काय कारण काय? म्हणजे नीट सांग ना जरा। हे बघा सर, मॅडम तुम्हाला पारूची काळजी आहे मला कळतंय। तिचं लग्न चांगल्या घरात व्हावं असं तुम्हाला वाटतंय, सगळं ठीक आहे। मलाही माझा स्टेटस महत्त्वाचा वाटतो। माझं शिक्षण चांगलं झालंय, MBA आहे मी, तुमच्या कंपनीमध्ये खूप चांगल्या पोस्टवर काम करतोय। पारूचं काय? तिचं शिक्षण काय? करिअर काय? आणि तिचे वडील काय करतात? ड्रायव्हर। फ्रँकली मला माझ्या स्टेटसची मुलगी हवी। हे सॉरी टू से, पण एका मोलकर्णी सोबत, रादर एका ड्रायव्हरच्या मुलीसोबत मी लग्न नाही करू शकत। हा तुझा शेवटचा निर्णय आहे हरीश? सॉरी मॅम, मी हे लग्न नाही करू शकत। तू पारूला आता नकार देतोयस कारण तिचे वडील फक्त ड्रायव्हर आहेत, तिचं शिक्षण झालेलं नाहीये। एक लक्षात ठेव हरीश, मारुती फक्त ड्रायव्हर नाही तर आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे। तुझी हिम्मत कशी झाली असं बोलायची? आणि ज्या मुलीला तू आता नकार देतोयस ती आमच्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर आहे। मॅम तरीही मी हे लग्न नाही करू शकत। आदित्य। होय। हरीश, मला आपल्या कंपनीत यापुढे नकोय। त्याने यापुढे या घरात पाऊलही ठेवता कामा नये। त्याला सांग चालतो हो इथून। येतो। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।